हे बघा, आज मी सुक्क चिकन बनवत आहे। हे वाटायला घेते मी 2-4 हिरव्या मिरच्या, लसूण, एवढं चिकन घेतलेलं आहे। सुक्क तव्यातलं चिकन बनवायचं आहे ते, त्यामुळे एवढं चिकन घेतलेलं आहे मी। हे अद्रक, कोथिंबीर याचं मी आता वाटण करून घेते आणि ते त्याला चिकनला लावून ठेवते। थोडा चिकन पुलाव पण करायचा आहे, त्याच्यामुळे ते अद्रक, लसूण, कोथिंबीर ते जास्त घेतलेलं आहे मी असं। आता मी चिकनला मसाला लावून घेते। हे वाटण काढलं मी, अद्रक, कोथिंबीर, लसूणचं आणि हिरवी मिरची 2 ते 2.5 चम्मच वाटण टाकून घेते। दीड चमचा लाल मिरची, हळद, 1 चमचा धना पावडर, हे असं वाटून घेते। हे लावून घेते त्याला, हे लावून घेतलं। तर गावाकडचा मसाला, हे बघा 1 चमचा गावाकडचा मसाला आणि मीठ। मीठ टाकून घेते, 1 चम्मच मीठ आपल्या आवडीप्रमाणे, जसं लागेल तसं चिकन असेल तसं मीठ। हे सगळं लावून मी अर्धा तास ठेवून देते आणि मी तुम्हाला दाखवते तव्यातलं सुक्क चिकन। मस्त मॅग्नेट झालेलं आहे। आता मी हे असं ठेवून घेते। त्याला मसाला चांगला लागला आहे। ते तवा चांगला तापलेला आहे, त्याच्यामुळे मी बारीक गॅस करून दिला। आता ते बारीक गॅसमध्ये होऊ द्यायचं चांगलं। त्याच्यावर झाकण ठेवून देते। एक साईडला बघा पुलाव पण होतोय, हे बघा चिकनचा पुलाव होतोय एक साईडला सुक्क चिकन दाखवते मी तुम्हाला झाल्यावर। हे बघा असं मस्त सुक्क चिकन झालेलं आहे। हे बघा पीस बघा अशी लगेच तुटता बघा चम्मचने। किती छान सॉफ्ट झालेलं आहे सुक्क चिकन। इकडं मी सुक्क चिकन करून घेतलेलं आहे आणि इकडं चिकन पुलाव बघा, मोकळा एकदम चिकन पुलाव झालेला आहे। या मंडळी जेवायला। हे बघा चिकन पुलाव, सुक्क चिकन, हे असं मी आज जेवायला बनवलेलं आहे। कांदा त्याच्याबरोबर, या जेवायला।